आजचा आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेऊ विद्यार्थी मित्रांनो. इफ x इक्वल टू a अंडर रूट ऑफ sec theta minus tan theta, sec theta minus tan theta, and y equal to a under root of sec theta plus tan theta, sec theta plus tan theta, then show that dy by dx equal to minus y by x. dy by dx equal to किती म्हटलं? मायनस y by x. बोर्ड कडे लक्ष द्या. आपल्याला जे प्रूफ करायचं आहे dy बाय dx इक्वल टू काय म्हटलं आहे? मायनस y बाय एक्स. प्रूफ मध्ये कुठंतरी तुम्हाला ए दिसत आहे का? प्रूफ मध्ये ए आहे का? नाही. प्रूफ मध्ये ए आहे का? सेक थीटा टॅन थीटा आहे का? नाही. फक्त काय आहे? dy बाय dx इक्वल टू मायनस y बाय एक्स. म्हणजे फक्त एक्स ची टर्म आहे आणि वाय ची टर्म आहे. ए पण नाही आणि थीटा पण नाही. मग याला सॉल्व्ह कसं करू बघा आता. एक्स इक्वल टू ए अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा आहे. सोल्युशन स्टार्ट. या ए ला मी या साईडला ट्रान्सफर करतो तर ए डिवाइड होणार एक्स बाय ए. काय राहिला? अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा. इक्वेशन 1. सेम ए ला इकडे ट्रान्सफर करतो. y बाय ए अंडर रूट बोला सेक थीटा प्लस टॅन थीटा. याला इक्वेशन कोणतं देऊ? 2. पहिले मी काय केलं समजलं? ए ला ट्रान्सफर केला, या साईडला पण ए ला ट्रान्सफर केला. आता करतो मी मल्टिप्लाय इक्वेशन 1 and 2. मल्टिप्लाय इक्वेशन 1 and 2. तर लेफ्ट हँड साइड एक्स बाय ए इंटू लेफ्ट हँड साइड वाय बाय ए. लेफ्ट हँड साइड मल्टिप्लाय इक्वल टू राइट हँड साइड अंडर रूट सेक थीटा माइनस टॅन थीटा इंटू राइट हँड साइड अंडर रूट सेक थीटा प्लस टॅन थीटा. इज दॅट क्लिअर? काय करत आहो मी समजत आहे सगळ्यांना? ओके. एक्स इंटू वाय एक्स वाय, ए इंटू ए ए स्क्वेअर. हा पण अंडर रूट आहे, हा पण अंडर रूट आहे. अंडर रूट मी कॉमन लिहिला. सेक थीटा इंटू सेक थीटा सेक स्क्वेअर थीटा माइनस इंटू प्लस माइनस टॅन थीटा इंटू टॅन थीटा टॅन स्क्वेअर थीटा. काय केलं समजलं? अंडर रूट कॉमन लिहिला. सेक थीटा इंटू सेक थीटा सेक स्क्वेअर थीटा माइनस इंटू प्लस माइनस टॅन थीटा इंटू टॅन थीटा टॅन स्क्वेअर थीटा. अगेन एक्स वाय अपॉन ए स्क्वेअर इक्वल टू. आता विद्यार्थी मित्रांनो सेक स्क्वेअर थीटा म्हणजे 1 प्लस असते टॅन स्क्वेअर थीटा. सेक स्क्वेअर थीटा म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा असते ना फॉर्म्युला. मायनस काय आहे? टॅन स्क्वेअर थीटा. सो प्लस टॅन स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा गेट कॅन्सल. एक्स वाय अपॉन ए स्क्वेअर इक्वल टू अंडर रूट मध्ये फक्त काय राहिला? 1. पण अंडर रूट 1 म्हणजे फक्त काय होणार? 1. ए स्क्वेअर तिकडे जाऊन काय होणार? मल्टिप्लाय. तर एक्स वाय इक्वल टू काय आला आपला? ए स्क्वेअर. एक्स वाय इक्वल टू काय आला? आता याला काय करू आपण? डिफरन्शिएट. पहिले मी कोणाला कॅन्सल केलं? थीटा.
कशा प्रकारे कॅन्सल केलं ते समजलं. मी ऑलरेडी सांगितलं या टाईपचे 4 किंवा किती प्रॉब्लेम आहे, फक्त 5 आलं तर त्यापैकीच एक येते, म्हणून याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करायची. 3 मार्क साठी येते. राईट डाऊन. एक्स वाय इक्वल टू ए स्क्वेअर, इथपर्यंत आपला प्रॉब्लेम आला आहे. एक्स वाय इक्वल टू ए स्क्वेअर, याला सॉल्व कसं करू? सी हिअर केअरफुली. आधी मी लिहून घेतो पुन्हा एक्स वाय इक्वल टू ए स्क्वेअर. आता याला डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय लिहिलं मी? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे कोणता रूल लागणार? प्रोडक्ट रूल, कारण एक्स इंटू काय आहे? वाय. सो फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. ए कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे, ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0, एक्स ऍज इट इज, dy बाय dx ऍज इट इज, प्लस वाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू प्लस वाय त्या साईडला जाऊन मायनस एक्स dy बाय dx इक्वल टू मायनस वाय, आणि एक्स त्या साईडला जाऊन डिवाइड. So dy by dx equal to minus y by x. Write down. If x equal to sine inverse of e raised to t. X equal to sine inverse of e raised to t, y equal to under root 1 minus e raised to 2t, 1 minus e raised to 2t. Show that sin x plus dy by dx equal to 0. काय शो करायचं आहे आपल्याला? sin x plus dy by dx equal to 0. आता बोर्डकडे लक्ष द्या, सर्वांनी केअरफुली लक्ष द्या. बघा आता इथे साइन इनवर्स आहे, पण आन्सर मध्ये फक्त काय आहे? साइन एक्स. इनवर्स आहे का फक्त साइन आहे? साइन आहे. काय आहे? फक्त. कुठेतरी तुम्हाला टी दिसत आहे का? म्हणजे टी मला काय करायचं आहे? रिमूव्ह करायचा आहे. जसं आधीच्या प्रॉब्लेम मध्ये थिटा रिमूव्ह केला होता. बघा आता याला मी किती सिम्पली सॉल्व्ह करतो. एक्स इक्वल टू साइन इनवर्स ई रेस टू टी आहे. साइन इनवर्स इकडे जाऊन काय होते? साइन. साइन इनवर्स इकडे जाऊन तर हा काय होणार? साइन एक्स इक्वल टू काय राहिला? ई रेस टू टी. पहिली स्टेप समजली. साइन इनवर्स इकडे जाऊन साइन झाला, तर साइन एक्स इक्वल टू काय आलं? ई रेस टू टी. नाव वाय इक्वल टू काय गिवन आहे सांगा? अंडर रूट 1 मायनस ई रेस टू 2t. ई रेस टू टी म्हणजे साइन एक्स, तर ई रेस टू 2t म्हणजे साइन स्क्वेअर एक्स. वाय इक्वल टू अंडर रूट 1 मायनस ई रेस टू टी म्हणजे साइन एक्स, तर ई रेस टू 2t म्हणजे होणार साइन स्क्वेअर एक्स. इथं पण 2, तर इथं पण मी 2 दिला. मग 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स काय होत असते? कॉस स्क्वेअर एक्स. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्सच्या बाहेर किती येणार? कॉस स्क्वेअर एक्सच्या बाहेर. हे समजून राहिलं का? आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह
dy बाय dx इक्वल टू cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स इकडे येऊन तर dy बाय dx मायनस साइन एक्स इकडे येऊन प्लस साइन एक्स इक्वल टू याला जर मी असं पण लिहिलं तरी काही फरक पडणार आहे का? समजलं प्रॉब्लेम? मग खूप टफ होतं का? फक्त काय करावं लागत आहे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करायची आहे तर तुम्हाला तुमचं आन्सर फाइंड आउट करता आलं पाहिजे. क्लिअर? राईट डाऊन. if x equal to t plus 1 upon t minus 1, x equal to t plus 1 upon t minus 1 and y equal to t minus 1 upon t plus 1. Then show that y plus x dy by dx, y plus x dy by dx equal to 0. y plus x dy by dx equal to 0. लक्ष द्या इकडे आता काय शो करायचं आहे y plus x dy by dx equal to मग प्रूफ मध्ये कुठेतरी t ची टर्म आहे का? याला देऊ इक्वेशन 1, याला देऊ इक्वेशन 2. याला काय घेतलं मी इक्वेशन 1, याला इक्वेशन 2. आता याला काय करू मल्टिप्लाय. बघा मल्टिप्लाय इक्वेशन 1 and 2. मल्टिप्लाय इक्वेशन लेफ्ट हँड सोबत लेफ्ट हँड एक्स वाय, राइट हँड सोबत राइट हँड t plus 1 t minus 1 into t minus 1 t plus 1 गेट. तर एक्स वाय इक्वल टू किती आला 1. बहुत टफ वाटला प्रॉब्लेम. एक्स वाय इक्वल टू किती आला 1. आता याला काय करू आपण डिफरन्शिएट. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणता रूल लागणार सांगा. फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. 1 चं डेरिव्हेटिव्ह एक्स जसच्या तसा हा काय होणार dy बाय dx प्लस y एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू यालाच रिअरेंज करून लिहू आधी y प्लस एक्स dy बाय dx इक्वल टू फिनिश द प्रॉब्लेम. समजला आजचा टॉपिक?